जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। श्रीराम रामा मी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय। रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय। रामा या भुवनत्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक। रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी, तू तात मी बालक। श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। मनोबोध चिंतन या उपक्रमातून आपले 103 श्लोकांवर चिंतन करून झालेलं आहे। पुढच्या काही श्लोकांचा अभ्यास करताना आता नामस्मरण तर झालं, नामस्मरणाचं महत्त्व समर्थांनी वेळोवेळी उदाहरणं देऊन पटवून दिलं होतं। आणि जो कोणी नाम घेत नाही त्याची काय अवस्था होते, त्याला यम जाच करतो, नरकामध्ये त्याला जावं लागतं, त्याची ची म्हणजे छी होते, असंही आपण मागच्या काही 2-3 श्लोकामध्ये पाहिलं होतं। आता त्याच नामाचं महत्त्व सांगताना नामस्मरण करणारे पुष्कळ लोक असतात, खूप अगदी प्रवचन कीर्तन करणारे सुद्धा पुष्कळ लोक असतात। म्हणजे शाब्दिक पांडित्य असणारे जगामध्ये पुष्कळ लोक आहेत, पण त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या वक्तृत्वाला, त्यांच्या वाणीला जर का आचरणाची जोड नसेल तर ते सगळं ज्ञान व्यर्थच आहे, हे समर्थांना सांगायचे। आणि त्याच्यासाठी समर्थ काय म्हणतात बघूया। श्लोक क्रमांक 104 समर्थ म्हणतात, क्रिये वीण नाना परी बोलिजे ते, परिचित दुश्चित ते लाजविते। मना कल्पना धीट सैराट धावे, तया मानवा देव कैसे निपावे। श्रीराम बोलता आलं, अध्यात्मावर व्याख्यान देणं सोपं आहे। प्रवचन करणं, कीर्तन करणं, जगामध्ये मुखवटे घालून मिरवणं तसं सोपं आहे, कारण बोलायला फारसं काही लागत नाही। थोडं इकडचं तिकडचं वाचलं की आणि वाणीवर जर का प्रभुत्व असेल तर बोलणं सोपं आहे, पण तेवढं पुरेसं नाही आहे। समर्थ म्हणतायत की क्रिये वीण नाना परी बोलिजे ते, क्रिया तशी जर नसेल तर खूप विविध उदाहरणं, दाखले, प्रसंग देऊन बोलणं जर असेल, त्याप्रमाणे जर आचरण नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे। परिचित दुश्चित ते लाजविते, बरं दुसऱ्यांना तर त्याचा काही लाभ नाही आहे, पण जो वक्ता आहे, जो बोलणार आहे, त्याला सुद्धा मनामधनं अंतःकरणामध्ये त्याचा संकोच वाटतो, त्याची शरम वाटते। कारण माहिती आहे आतमध्ये आपण दुसऱ्यांना फसवू शकतो, जगाला फसवू शकतो, पण आतमध्ये माहिती आहे की मी जे बोलतोय तसं माझं वागणं नाही आहे, त्यामुळे ते लाजवणारं वागणं असतं, बोलणं असतं। आणि मना कल्पना धीट सैराट धावे, ही कल्पना जी आहे ना, प्रत्यक्ष आपण आचरण न करता जो माणूस नुसत्या गप्पा मारतो, वल्गना करतो, त्याची कल्पना सुद्धा धीट सैराट सैरावैरा धावत असते। आणि अशा तया मानवा देव कैसे निपावे, त्याला भगवंताची भेट होणं शक्यच नाही आहे, असा या 4 चरणांचा साधा अर्थ आहे। आता खोलातला अर्थ बघूया, सखोल अर्थ बघूया। एकूणच या दृश्याच्या व्यवहारामध्ये खरं पहिलं स्थान आहे ते आचरणाला आहे। जो स्वतः क्रिया करतो आणि मग त्याच्याबद्दल बोलतो, त्याच्या बोलण्यालाच लोक किंमत देतात। आधी केले मग सांगितले, सांगायचं वेगळंच आणि करायचं वेगळंच, अशा लोकांना कधीच किंमत मिळत नाही। तसंच जो माणूस आत्मप्रचितीशिवाय उगीचच गप्पा ठोकत असतो, त्याचं वक्तृत्व अतिशय उत्तम असलं तरी सुद्धा लोकांचा त्याच्यामधला रस कमी होऊ शकतो, ते कंटाळवाणं सुद्धा वाटू शकतं। आणि एक वेळ लोक बोलण्याने फसतील, पण हा जो
दुश्चित आहे ना, आतून दुश्चित आहे, पण वरवर मोठाल्या पांडित्याच्या गप्पा मारतोय. त्यामुळे आतमध्ये आपण मनाला काही फसवू शकत नाही. आणि म्हणून खऱ्या साधकांनी कसं बोलावं, जेवढी प्रचिती असेल तेवढाच बोलण्याचा नियम ठेवावा खरं तर. किंवा समर्थ उलटही म्हणतात की जेवढं करता येईल ना तेवढंच बोलावं. जास्त वायफळ बोलायचंच कशाला, जे आपल्याला आचरणात आणता येणार नाही ते बोलायचंच कशाला. आणि कल्पनेला या घटनेचा पाया असायला पाहिजे. कल्पनेला काहीतरी सत्य परिस्थिती असायला पाहिजे ना, वास्तवाचं भान असायला पाहिजे. उगीच भ्रमात सुद्धा राहू नये. आणि त्यामुळे काय होतं, परमार्थ आणि व्यवहार दोन्ही साधत नाही ना. प्रपंचात तो यशस्वी होतो ना परमार्थात यशस्वी होते. त्यामुळे इहलोकातही नाही आणि परलोकातही, दोन्हीकडे त्याची अधोगतीच होते. असं बोलणं करू नका. हा समर्थांनी आपल्यासारख्या साधकांना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. आणि नुसत्या कीर्तन प्रवचनकारांना नाही, तर साधं बोलणारे सुद्धा पुष्कळ गप्पा ठोकणारे असतात. करू नका. आचरणात जेवढं आणता येईल तेवढंच बोला असं समर्थ सांगतात. आणि ह्या श्लोकातनं समर्थांचा स्पष्ट वक्तेपणा आपल्याला अगदी सिद्ध होतंय, इथे व्यक्त होतंय. त्यामुळे सत्य जाणून घ्यायचं असलं तर 3 पद्धती आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष परिमाण, एक म्हणजे अनुमान परिमाण, आणि तिसरं आहे शब्द प्रमाण. या 3 गोष्टी आहेत. पहिलं आहे प्रत्यक्ष, म्हणजे अगदी ज्याला परसेप्शन म्हटलेलं आहे फिलॉसॉफीच्या भाषेमध्ये, ज्याला परसेप्शन म्हटलं की जे डोळ्यांनी दिसते, जे कानांनी ऐकू देते, ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. दुसरं आहे ते अनुमान प्रमाण, की ह्याच्यावरनं हे सिद्ध होतंय, याला अनुमान प्रमाण म्हटलं. आणि तिसरं आहे शब्द प्रमाण. या तिन्ही प्रमाणांचा स्वीकार करावा लागतो. पण प्रत्यक्ष असावं ते कसं असावं, ते प्रामाणिक असावं. प्रत्यक्ष हे प्रामाणिक असावं, अनुमान हा यथार्थ असावा, आणि शब्द हा विश्वसनीय असायला पाहिजे. याच्यात काहीच शंका नाही. आणि शब्द केव्हा विश्वसनीय होईल, जेव्हा तो नेमका असेल, जेव्हा तो मित असेल, जेव्हा तो कमी शब्दामध्ये मोठा आशय मांडला असेल, आणि ज्याला आचरणाची जोड असेल, त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. माऊलींनी तर फार शब्दाचं वर्णन करताना सुंदर सांगितलेलं आहे. मितुले आणि रसाळ, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं बोलणं असेल तर लोक विश्वास ठेवतील तुमच्यावर. आणि एकूणच हे सगळं सिद्ध करण्यासाठी, अगदी विज्ञानातल्या काही संज्ञा म्हणा, काही सिद्धांत म्हणा, सिद्ध करण्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात, हो की नाही. सगळ्यांनीच, अगदी आर्किमिडीज असू दे, न्यूटन असू दे, मादाम मेरी क्युरी असू दे, या सगळ्यांनी अतिशय ध्यास घेऊन काम केलंय. आणि असं ध्यास घेऊन काम केलंय. आणि या कष्टांनाच खरं म्हटलेलं आहे तप. परिचित दुश्चित ते लाजवी, ते इथे तप म्हटलेलं आहे. आणि तपासाठी काय करावं लागतं, तर पहिल्यांदा देहबुद्धी सोडून ध्येयनिष्ठा अनुसरायला लागते. नुसत्या बोलघेवडेपणाला किंमत नसते. नुसत्या बोलघेवड्यापणाला साध्याची प्राप्ती कधी होणार नाही. आणि मग जर हे व्यवहारात असेल, बघा शास्त्रामध्ये जर एवढी परिस्थिती असेल तर परमेश्वर याहीपेक्षा सूक्ष्म आहे. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर फार तो दूरचा आहे, पण तोच परमसत्य आहे. तो अतिशय जवळ पण आहे, अतिशय दूर पण आहे, पण तो इंद्रिय गोचर नाही आहे. त्यामुळे त्याला जाणणं तसं अवघडच आहे. आणि त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नुसत्या बोलबच्चनला त्याची प्राप्ती होणारच नाही आहे. आचरणात काहीतरी पाहिजे. माणूस खूप बोलत असतो. एकूणच व्यवहारामध्येच माणूस असं करावं, तसं करावं, ह्या तीर्थयात्रेला जावं, हे श्रेष्ठ आहे, ते महत्त्वाचं आहे, वगैरे वगैरे खूप गप्पा मारत असतो, पण प्रत्यक्ष काहीच करत नाही. तो स्वतः काहीच करत नाही. याचं कारण हेच आहे की त्याच्या मनाला ती ओढ नसते. शब्दांनी सगळं कळलेलं आहे, पण मनाला ओढ नाही आहे. मन शुद्ध नाही आहे, मन प्रसन्न नाही आहे, एकाग्र नाही आहे. ते भलत्याच कल्पनेमध्ये रंगलेलं असतं आणि उगीच धावपळ करणारं असतं. दुश्चित शब्दाची व्याख्या समर्थांनी दासबोधामध्ये फार सुंदर सांगितलेली आहे. असा दुश्चित माणूस असतो, त्याच्या हातनं सारखं काहीतरी हरवतं, पडतं, फुटतं, चोरीला जातं, विसरतं. दुश्चिताच्या कल्पना
स्वैराट धावत असतात, सैरावैरा धावत असतात. आणि मनाला कोण आवर घालू शकणार? कल्पनावर आपलं नियंत्रण नसतंच. आणि मन कसं असतं सांगू का? हृष्टम कदापि दृष्टम शिष्टम दुष्टम च निंदती स्तौती चित्तम पिशाचमभवत राक्षस्या तृष्णया व्याप्तम. ही राक्षसी तृष्णा जी आहे ना, तहान जी आहे, ही जी हाव आहे, ती मनाला खूप लागून राहिलेली असते. त्यामुळे ते मन काय करतं, कधी आनंदित होतं, कधी रागावतं, कधी दुष्टासारखं वागतं. आणि खरंच आहे, मन चिंती ते वैरी देखील न चिंती असं म्हटलेलं आहे. असं हे मन आहे. आणि शंकराचार्यांनी तर त्या मनाचं वर्णन हेच केलेलं आहे. हृष्टम कदापि रुष्टम शिष्टम दुष्टम निंदचित स्तौती असं त्याचं वर्णन केलेलं आहे. दुश्चित आणि सैराट धावे हे समर्थांचे शब्द आहेत. याच्यापूर्वी कोणी वापरले नाही आहेत बरं का. दुश्चित आणि सैराट हा शब्द समर्थांचा आहे. आणि ते सुचवत आहेत की मनाचे व्यापार कसे असतात. खरोखर आपल्याला लाज वाटावी असे मनाचे व्यापार आहेत. मनामध्ये आपल्या काय काय कल्पना येतात, किती चार चौघात बोलून सुद्धा दाखवता येणार नाहीत अशा कल्पना ह्या मनामध्ये येत असतात. पण हे मन कसे अतिशय चंचल आहे, आडदांड आहे, हट्टी आहे, दुराग्रही आहे. पण ह्या मनाला आवरणं खरंच खूप कठीण आहे. अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला होता ना, चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम असं त्यालाही प्रश्न पडला. तर आम्ही तर काय सामान्य, आम्हाला असं पडतोच प्रश्न. पण त्याच्यावर उपाय आहे बरं का. अहर्निश प्रयत्न केला तर सर्व काळी सर्व स्थळी सर्व दिशांनी सावध राहायला पाहिजे. मन हे कधी भरकटत जाईल, कधी फरफटत नेईल हे सांगता येत नाही. म्हणून सदैव आपण अलर्ट राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आणि हे सावध राहता राहता मनाला योग्य असं वळण लागतं, लागू शकतं. या मनाला आधी वळण लावा. आणि म्हणून तर समर्थांनी मनाचे श्लोक सांगितले, लोकांना नाही सांगितलं, मनालाच सगळं समजावून सांगितलेलं आहे. पण ह्या जगामध्ये जो पुष्कळ छान बोलतो, वक्तृत्व कला ज्याच्याकडे आहे, असं लोकांना वाटतं की त्याला कदाचित देव भेटला असेल बाबा, त्याशिवाय काय हे एवढं बोलताय, असं नसतं बरं का. वक्तृत्व वेगळं आणि अनुभूती वेगळी. तो बोलतो कसा, तो प्रवचनकार जो आहे, कीर्तनकार आहे, तो बोलतो कसा, सांगतो काय, ह्याच्यापेक्षा सुद्धा तो वागतो कसा हे महत्त्वाचं आहे. त्याचं आचरण महत्त्वाचं आहे. आणि हे ज्याचं त्याला नेमकं समजतं. लोकांनी कितीही वाहवा केली तरी त्याला माहिती असतं की मी हे बोलतोय हे माझं खरं बोलणं नाही आहे, अनुभूतीचं बोलणं नाही आहे, हे सगळी शाब्दिक पांडित्य, यामी मां पुष्पितां वाचम असं बोलणं आहे. आणि खरंच आहे, ज्याचं मन चंचल आहे, ज्याच्या वासना गेल्या नाहीत, ज्याच्या अंगामध्ये वैराग्य अजिबात बांधलेलं नाही आहे, काम क्रोध विकार अत्यंत थैमान घालत आहेत, अहंकार ज्याचा किंचितही कमी झाला नाही, म्हणजे ज्याचं मन शांत नाही, निर्मल नाही, प्रसन्न नाही, त्याचं भाग्य कधीही उदयाला येणार नाही. आणि देव भेटण्याची तर शक्यताच नाही आहे. आणि हेच सांगितलंय. आणि खरंच आहे, जो म्हणतो ना की मला देव भेटला किंवा मी देवाला पाहिलं, मला ब्रह्माची अनुभूती आली, त्याला काहीच कळलेलं नसतं. उपनिषद सांगतात यस्या मतम तस्य मतम. त्यामुळे कितीही प्रभावी वक्ता असला तरी त्याला ती अनुभूती येईल असं सांगता येत नाही. आणि समर्थानेच दुसरीकडे सांगूनच ठेवलेलं आहे, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. फालतू बोलूच नका, कमी बोला आणि जास्त अनुभूती घ्या. जितकं तुम्ही मौनात, जितकं कमी शब्दामध्ये याचं वर्णन करू शकाल, तितके तुम्हाला अनुभूती अधिकाधिक येणार आहे. हाच समर्थांच्या ह्या 104व्या श्लोकाचा मतितार्थ आहे. पुढचा श्लोक बघायचा. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी, जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. श्रीराम. किती सुंदर सांगितलंय. अरे जसं बोलतोयस तसं चालायला शिक. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधि किं प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम.
अर्जुनाचा प्रश्न आहे, भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. तशाच पद्धतीचं उत्तर इथे समर्थ देत आहे. माणसाने कसं वागायला पाहिजे, नीट आधी विचार करायला पाहिजे. हित कशात आहे, अहित कशात आहे ह्याचा विचार करून आपल्या आचरणामध्ये बदल घडवून आणायचा आहे. शास्त्राला आणि संत सज्जनांना मान्य असे शुद्धाचरण आपण स्वीकारायचे. आम्हाला नाही कळत कसं वागावं, पण मोठ्यांनी काय सांगून ठेवलेले, संतांनी काय सांगून ठेवलेले त्याचा तरी विचार करा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. आपण जसे बोलतो तसं आपलं आचरण असायला पाहिजे. यथा चित्तम तथा वाचा, यथा वाचस तथा क्रिया, चित्ते वाची क्रिया यांच साधूनाम एक रूपता असं असायला पाहिजे. पण अहो कसं वागणार हो? संसार तर हा इतका दुःखमय आहे, खरी गोष्ट आहे, पण त्याच्याविषयी तुम्ही उगीच कल्पना करू नका, उगीच चिंता करू नका. जे घडायचं ते घडणारच आहे. तुम्ही चिंता केल्याने त्याच्यात काहीही बदल होणार नाही आहे. मग कशाला चिंता करायची? आणि मना कल्पना सोडी संसार तापा असं समर्थ सांगतात. मानवी जीवनास म्हणजे जो मानव आहे त्याला एक विशेष ॲडेड ॲडव्हान्टेज मिळालेला आहे, तो म्हणजे विवेकाचा, विचाराचा ॲडव्हान्टेज आहे. बाकी सगळ्या योनींना विचार नाही करतायत. आहार निद्रा भयमैथुनम च सामान्यमे तत्पशुभिर नराणाम धर्मस्तु तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभिः समानाः. माणूस म्हणून जन्मलायस ना, विवेक करायलाच पाहिजे. आणि समर्थांचा सगळा भर विवेकावरच तर आहे, विवेकावरच आहे. विवेकातूनच ज्ञान निर्माण होतं आणि ज्ञानातून सामर्थ्य हाताशी येतं. ज्याच्याजवळ उत्तम आचार आहेत, ज्याच्याजवळ उत्तम विचार आहेत आणि ज्याचा उच्चारही उत्तम आहे, अशा संपन्न व्यक्तिमत्वाबद्दल इथे समर्थ सांगतात. अशी व्यक्ती सर्वांना प्रिय होते आणि ती देवालाही प्रिय होते. जो आवडतो सर्वाला तोची आवडे देवाला. बघा ना, आचार विचार आणि उच्चार हे ज्याचे समान आहेत त्याला लोक निश्चितपणाने वंदन करतात. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असंही सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून विवेकाने माणसाला तसं बनता येतं. विवेक सतत चालणा, समर्थांचा फार आवडीचा शब्द आहे. सतत चालना करायला पाहिजे. चालना म्हणजे काय, काय योग्य आहे काय अयोग्य याचं सतत मनामध्ये मंथन चाललं पाहिजे. पण माणूस काय करतो, तो अज्ञानामध्ये जगत असतो आणि त्यामुळे पुढे काय घडणार याच्याबद्दल त्याला काही माहितीच नसते, कळतही नाही. एकीकडे आपल्या मनासारखं घडून यावं असं वाटतं, पण दुसरीकडे ही खात्री असते की नाही, माझ्या मनासारखं सगळं काही घडणार नाहीये. मग तो काय करतो, भविष्याबद्दल उगीच चिंता करत बसतो, कल्पना करत बसतो. आणि अशा कल्पना करत बसण्याने भविष्य काही उलगडत नाही, भविष्य काही बदलत नाही. आणि म्हणून उगीच कल्पना नकोच करू, कल्पनाचं जाळं नकोच पसरूस. त्यामुळे काय करतो, त्यापेक्षा जनी बोलण्या सारिखे चाल बापा तसं वागायला शिकतो. त्यामुळे ही क्रिया करायला पाहिजे. आता बघा, आपल्याला सुद्धा कुठल्याही ग्रंथाचं म्हणा, कुठल्याही अभ्यासाचा व्यासंग करताना आधी आपला अधिकार वाढवायला लागतो, आधी आपली योग्यता वाढायला पाहिजे. पण योग्यता कशी काय वाढवायची, ती काय कुठे सापडत नाही, खाणीमध्ये सापडत नाही का आकाशातून पडत नाही. मग ती क्रमाक्रमाने पायरीने आणि प्रयत्नपूर्वक त्या कार्यासाठी आपली योग्यता वाढवायची. बघा, तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल, डॉक्टर असा, वकील असा, इंजिनियर असा, कुठलेही क्षेत्र असू देत, आपली पात्रता हळूहळू वाढत जाते ना, अभ्यासाने वाढत जाते. तुम्ही अगदी जेव्हा पदवी घेतली तेव्हा तुम्हाला एवढा अनुभव नव्हता, पण हळूहळू व्यासंगाने, पुस्तकं वाचण्याने, अनुभवाने ती योग्यता वाढत जाते. मग परमार्थ क्षेत्रात नको का वाढवायला? ही योग्यता आपण आपलीच वाढवायची. आणि मग ही मनाची चंचलता जी आहे ना, ती मात्र ह्याच्यामध्ये अडथळा आणते, इंद्रियांना स्वैर धावायला शिकवते ही चंचलता. आणि मनाची चंचलता आणि इंद्रियांचं स्वैर धावणं हे दोन्ही एकमेकांना पूरक ठरतं. मन म्हणतं असू दे, काही हरकत नाही, तू कसाही वागलास तरी चालेल. आणि त्या इंद्रियांच्या स्वैर वागण्यामुळे मन आणखीन ते बेमुरवतखोर होतं, त्याला काही शरमच वाटत नाही
आणि म्हणून मनाची चंचलता आणि इंद्रियांचं स्वैर धावणं एकमेकाला पोषकच ठरत असतं. पण ठीक आहे ना, शरीर धावते, पण शरीराला आवरणं त्यातल्या त्यात सोपं आहे. मनाला आवरणं कठीण आहे, पण शरीराला आवरानं निदान एका जागी निश्चितपणे शांतपणाने बसता येणं ही सुद्धा साधन आहे. जप करू नका, नामस्मरण करू नका, पोथ्या पुराणं वाचू नका, एका जागी स्वस्थ बसा, शरीराला आवरा. त्यामुळे खरंच कबीर जे म्हणतात ना ते अगदी सत्य आहे. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कैसे छूटेगा तीर. पहिल्यांदा शरीराला शांत बसवा, हळूहळू मन सुद्धा शांत बसणारच आहे. आणि म्हणून समर्थांचा जो भर आहे ना तो क्रिया पालटण्यावर आहे. आधी क्रिया पालटायची. त्यामुळे कसं करायचंय, विवेके क्रिया आपुली पालटावी. विवेकाने आधी ओळखा स्वतःमधले गुण काय आहेत, दुर्गुण काय आहेत, प्लस पॉईंट्स काय आहेत, वीक पॉईंट्स काय आहेत, हे आधी ओळखायचे. मग हळूहळू काय करायचे, जे दुर्गुण आहेत आधी ओळखायचे बरं का. पण आधी आम्हाला ओळखताच येत नाही. मला वाटतं माझ्यात सगळं बेस्टच आहे, मी अगदी उत्तम सद्गुणांनी संपन्न आहे, असं मानू नका. पहिली ही चूक आहे. ह्याच्यासाठीच आपल्याला गीतेमध्ये 16वा अध्याय सांगितलाय किंवा दासबोधामध्ये मूर्ख लक्षणं सांगितलेत. तटस्थ भावनेने, साक्षी भावनेने ती वाचायची आणि त्याच्यातली माझ्यामध्ये कुठली कुठली आहेत याचा अभ्यास करायचा आहे. आणि मग एक एक दुर्गुण असा उचलून फेकून द्यायचा. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. प्रजहाती उपटून फेकायचे. त्यामुळे रागद्वेष व्युदस्यच उखडायचे. ते नुसतं वरवर छाटायचं नाही, ते उखडून टाकायचे. आणि म्हणून या शरीराला ज्या आमच्या सवयी आहेत, चुकीच्या सवयी पुष्कळ आहेत आम्हाला, किंवा मनाला वाटणारं हवं नको याचा नीट विचार करायचा आहे, बारकाईने विचार करायचा आहे. आणि जे नको आहे ते क्रमाक्रमाने काढून टाकायचे. आपल्याच वर्तनाचं आधी इंट्रॉस्पेक्शन करायला पाहिजे, त्याचं नीट सूक्ष्म असं निरीक्षण करायला पाहिजे. ज्या काही गोष्टी टाळायला पाहिजेत आणि काही गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत. बघा आता, आणि एकदम हे सगळं जमणार नाही बरं का. एकदम मोठं झाड कापायचं असलं तर त्याच्या फांद्या हळूहळू आधी तोडाव्या लागतात आणि मग नुसता बुंधा राहिला की मग तो छाटणं शक्य होतं. एकदमच झाडाच्या बुंध्यावर आघात नाही करतायत. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की खूप भूक लागली, अगदी चांगली कडकडून भूक लागली आहे आणि पानामध्ये गरम गरम खिचडी वाढलेली आहे. भूकही लागली आहे, गरम मस्त खिचडी आहे, तूप लिंबू सगळं आहे त्याच्याबरोबर. पण म्हणून आपण एकदम खिचडीमध्ये हात घालतो का? भाजेल ना, चटका बसेल. मग काय करतो आपण, त्या खिचडीतलाच थोडासा भाग बाजूला काढतो, तो थोडा कालवतो, तो कालवेपर्यंत तो गार होतो आणि मग हळूहळू छोटे छोटे घास घेत आपण खातो ना. आणि मग मधली खिचडी पण तोपर्यंत गार होऊ शकते. असं करत करत म्हणजे सुरुवात छोट्याने करा, सुरुवात लहान घासानी करा आणि मग तुमची तृप्ती होईपर्यंत पोटभर जेवा. जेवायला कुणी नाही म्हटलेलं नाही आहे. तसंच परमार्थ मार्गामध्ये सुद्धा साध्या नियमाने सुरुवात करा. एकदम 13 कोटीचा जप वगैरे झेपणार नाही आहे. रोज 1 माळ करा, 2 करा, 5 करा, 10 करा, वाढवा हळूहळू. कुठलीही गोष्ट हळूहळू करा. शनै शनै रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया, हे शक्य आहे. त्यामुळे काय करायचं हे एकदा निश्चित झालं ना तरी सुद्धा ते कसं करायचं, कुठे करायचं, किती करायचं हे तुमचं तुम्ही ठरवता यायला पाहिजे. त्याच्याविषयी तारतम्य बाळगता यायला पाहिजे. बघा, पण एकदम काही लोक काय करतात, परमार्थ मार्गात आले ना की त्यांना एकदम उत्साहच येतो. पण गंमत अशी आहे की जसा कंटाळा, आळस या गोष्टी वाईट आहेत, तसा अतिउत्साह सुद्धा वाईटच आहे बरं का. अतिउत्साहाने काहीतरी एकदम अचाट कार्य करायला जातात आणि मग तोंडघशी पडतात, काहीच जमत नाही. अतिउत्साहाने 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस करतात आणि मग त्याच्यामध्ये खंड पडतो, बंदच पडून जातो. त्यामुळे जसा दीर्घसूत्रीपणा टाळायला आवश्यक आहे तशीच फार घाईसुद्धा करू नये. घाई करू नका, घाई तेथे घोटाळा असं म्हटलेलं आहे. कितीही भूक लागली तरी थोडं थोडं हळूहळू अन्न खाल्लं तरच ते पचतं सुद्धा ना. प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असते. दुसऱ्याचं पाहून हिनी सरी घातली म्हणून मी दोरी घालण्यात काहीच अर्थ नाही आहे. दुसऱ्याचं पाहून काहीही करू नका. दुसऱ्याचं उदाहरण प्रेरक म्हणून घ्या,
स्फूर्ती म्हणून दुसऱ्याकडनं शिका, पण दुसऱ्याचं पूर्णपणाने अनुकरण करू नका, कारण तुमचा स्वभाव वेगळा, तुमची परिस्थिती वेगळी, तुमची प्रकृती वेगळी, त्यामुळे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. ज्याच्या त्यांनीच करायच्या आहेत. व्यसनं सोडायची असली तर ज्याचं त्यांनीच सोडलं पाहिजे. दुसऱ्यांनी माझ्यासाठी प्रयत्न करून काहीच उपयोग नाही आहे. दुर्वर्तन टाळायचं आहे, समजा क्रिया पाळटायची आहे, तर ती ज्याची त्यांनीच करायला पाहिजे. आणि ती कशी करायची याचा विवेक ज्याच्या त्याच्याकडे असायला पाहिजे. बघा, विवेकाचं अतिशय महत्त्व आहे मानवाच्या जीवनामध्ये. एकूणच आणि समर्थ हे परमार्थ सांगताना, हे नामस्मरण, या भगवंताच्या भेट घेण्याचे उपाय सांगताना व्यवहार विसरत नाही. परमार्थ साधताना प्रपंचसुद्धा नेटकाच करायला लागतं ना. त्यामुळे विषयोपभोग घेताना सुद्धा आरोग्यशास्त्र लक्षात घ्यायला पाहिजे. पूजापाठ करताना सुद्धा ते निष्ठेने करावे, प्रेमाने करावे. दानधर्म करताना सुद्धा तो प्रामाणिकपणे करावा. त्याच्यामध्ये उदारता असावी, त्याच्यामध्ये नुसता दांभिकपणा नसावा, दिखाऊपणा नसावा असं म्हटलेलं आहे. किंवा सामाजिक कार्य करताना सुद्धा ते निस्वार्थीपणाने करावं. माझं पेपरमध्ये नाव यावं, कुणीतरी फोटो काढावा, कुणीतरी प्रशंसा करावी, काही नाही, निस्वार्थपणाने काम करायला पाहिजे. अहो, एवढंच कशाला, आपल्या कुटुंबात वागताना सुद्धा, स्वतःच्या कुटुंबात वागताना सुद्धा सरळपणाने आणि कर्तव्यबुद्धीने वागलं पाहिजे. सरळपणा. कुटुंबामध्ये छक्के पंजे कटकारस्थान नकोत. अत्यंत सरळपणाने आणि अत्यंत कर्तव्यबुद्धीने माझी जी कर्तव्य ती दुसऱ्या कोणी कसेही वागू दे, सासू सुना असू दे, नंदा भाऊजया असू दे, जावा जावा असू दे किंवा भाऊ भाऊ असू दे, प्रत्येकाने आपलं कर्तव्य उत्तम रीतीने आणि सरळपणाने पार पडलं तर कुटुंबामध्ये कलह होणारच नाहीये. म्हणजे खरंच सांगितलंय, स्वाभिमान असावा पण अहंकार नसावा. दुःखितांविषयी कळवळा असावा, दीनदलितांविषयी तळमळ असावी. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावं. मग तिथेच देवाचं दर्शन घडणार आहे ना. वेगळं काही करायची खरं तर गरजच नाहीये. नेहमीच दीनांच्या मदतीला धावून जावं. ज्यांना गरज आहे त्यांना जरूर मदत करा. देहानी करा, पैशानी करा, श्रमानी करा, कशानेही करा, पण तुम्ही मदत करा. त्यांच्या मदतीसाठी धावून जायला पाहिजे. आणि आपलं कर्तव्य कुठेही कसूर ठेवता कामा नये. कर्तव्यात चुकायचंच नाहीये. आणि हे सगळं करत असताना या सगळ्याला ईश्वरी अधिष्ठान पाहिजे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या सगळ्याला बैठक पाहिजे, ती ईशकृपेची, ईश्वरावरच्या श्रद्धेची पाहिजे. आणि हे जे सांगितले ना की विवेके क्रिया आपुली पालटावी, हे केवळ प्रवचनकार कीर्तनकारासाठी नाही आहे, तर सामान्य माणसं सुद्धा जरी व्याख्यान देत नसली तरी प्रसंगानुसार कितीतरी चर्चा करतात, वादविवाद करतात, कुटाळक्या करतात, टवाळी करतात, दुसऱ्यांना नावं ठेवतात, टिंगल निंदा करतात. हे सगळं हे बोलणंच आहे ना. मग त्या बोलण्याला सुद्धा विवेकाचा आधार पाहिजे का नाही. उगीच काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं शक्यच नाही होणार. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये जेव्हा वाणीचं तप सांगितलंय तेव्हा स्वाध्याय या अभ्यसनांचैव सांगितलेलं आहे. अभ्यासपूर्ण बोलता यायला पाहिजे. उगीच 4 लोक बोलतायत तिथे जाऊन काहीतरी मी 4 शब्द माहिती असो नाही तर नसो कुणाची तरी निंदा करायची, हे योग्य नाही आहे. आणि हा विचार प्रत्येकाने आपल्या लक्षात ठेवायचा आहे, ध्यानात ठेवायचा आहे. आणि कारण माणसाजवळ सामर्थ्य आहे ना, सुप्त सामर्थ्य, ते अलौकिक आहे. थोडं थोडकं दिलं नाही आहे भगवंताने आपल्याला, त्याचा योग्य वापर करता यायला पाहिजे. सगळ्या देहाचा, सगळ्या इंद्रियांचा सुद्धा योग्य वापर केला तर नराचा नारायण व्हायला काहीच खरं तर वेळ लागणार नाही आहे. पशुत्वाकडनं मानवत्वाकडे आणि मानवाकडनं देवमानवाकडे आपला प्रवास करायचा असेल तर जसं बोलताय तसं वागण्याची तयारी पाहिजे. उलट आहे, जसं वागता यायला जमतंय तेवढंच बोला. आणि सगळे संत हेच करतात ना, ते बोलण्यासारखं वागतात आणि परमेश्वराच्या पात्रतेमध्ये जाऊन बसतात. जणू काही ते परमेश्वरच होतात. आणि जे वर्तनात उतरत नाही ते बोलणं सगळं समर्थांना मान्य नाही. ते फुकाचं बोलणं आहे, ते व्यर्थ बोलणं आहे. न तू वृथा वाक्यम समुच्चार्यताम असे आमचे आचार्य म्हणतात. त्यामुळे क्रिया विवेके क्रिया आपुली पालटावी,
अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्यासारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. असा हा श्लोक होता 105 क्रमांकाचा. पुढचा बघूया. 106. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. श्रीराम. किती सुंदर सांगितलंय. बरी स्नान संध्या. स्नान संध्येचं महत्त्व आपण सगळे जाणतोच. म्हणजे सगळीच शास्त्रविहित जी कर्म आहेत ना, नित्य कर्म आहेत, ती सगळी श्रद्धा ठेवून करायला पाहिजे. म्हणजे विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. हे मन स्थान भ्रष्ट व्हायला सारखं बघत असतं. आपल्या स्थानावरनं ढळून 10 दिशांनी पळायला बघत असतं. त्याला आवर घाल. विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. आणि मग काय करतो? दया सर्वभूती जया मानवाला. सगळ्या प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी असायला हवी. आणि मग सदा प्रेमळू भक्तिभावे निमाला. आणि असा जो खरा प्रेमळ आहे, भगवंताविषयी ज्याला खरी प्रीती आहे, भक्ती आहे, त्यालाच तो माणूस म्हणून समाधान पावतो. निमाला. निमाला म्हणजे शांत झाला, समाधानी, सुखी समाधानी झाला. खरं म्हटलं तर सुखापेक्षा सुद्धा समाधान श्रेष्ठ आहे. बघूया आता याचा आणखीन अर्थ बघूया. समर्थांच्या काळी धर्माला खरं तर ग्लानी आली होती. मोगलांचं साम्राज्य वाढत चाललं होतं आणि ब्राह्मण सुद्धा क्रियाभ्रष्ट झाले होते. ब्राह्मण वृत्तीपासूनच चेवले असं म्हटलंय समर्थांनी एके ठिकाणी. आणि ती जी खरी म्हटलं तर पहिली हिंदूंची जी जीवन पद्धती आहे ती कशी आहे? ती आदर्श आहे. परंपरागत शास्त्रांना अनुसरून ही सगळी हिंदूंची जीवन पद्धती होती. परंतु कालांतराने काय झालं? त्याच्यामध्ये आपोआप बदल होत गेले, त्याच्यामध्ये परिवर्तन घडत गेलं. आणि जरी किरकोळ बदल वाटला तरी सुद्धा जीवन पद्धतीचा जो मूळ घाट आहे ना, तो कधीही बदलायचा नसतो, असा त्यांचा हेतू आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, बरी स्नान संध्या करी एक निष्ठा. आता स्नान तर ही दैनंदिन घटना आहे. रोज स्नान करायलाच पाहिजे. स्नान केल्यामुळे तुम्हाला काही वेगळं पुण्य मिळणार नाही, पण स्नान केलं नाही तर मात्र पाप लागणार आहे. ही नित्यक्रिया आहे, नैमित्तिक नाही, ही नित्यक्रिया आहे. आणि बघा, एकूणच आचाराचा संबंध आधी बहिरंगाशी असतो. मागच्या श्लोकात सांगितलंय ना, आचरण सुद्धा जसं बोलतोय तसं आचरण कर सांगितलं असलं तरी आचरण आधी बाह्य तर सुद्धा बहिरंगाशी असतो. आणि भगवंताचं दर्शन घ्यायचं असलं तर बहिरंग सुद्धा स्वच्छच पाहिजे की, ते सुद्धा तयार व्हायला पाहिजे, मग अंतरंग तयार होणार आहे. आणि त्यामुळे देह आधी स्वच्छ व्हायला पाहिजे, कारण देह देवाचे मंदिर म्हटले. मग देव आतला गाभारा स्वच्छ हवा असेल तर बाहेरचाही परिसर स्वच्छच असायला हवा. आणि म्हणून त्याला स्वच्छ ठेवायचे. बरी स्नान संध्या करी एक निष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्ट. एकदा बाह्य शुचिता झाली ना की आता त्या मनाला आवरतो. स्थान भ्रष्ट चाललाय, स्थानावरनं सारखा ढळतोय, च्युत होतोय. अशा मनाला आधी आवरायला पाहिजे. कशाने आवर घालायचं आहे? विवेकाने त्याला आवर घालायचं आहे. आणि त्याला भ्रष्ट होऊ द्यायचं नाही, त्याला खाली ढळू द्यायचं नाही आहे. आणि याच्यामध्येच खरं तर परमार्थाचं सगळं रहस्य दडलेलं आहे. बघा, माणसाच्या अंतर्यामी दया, क्षमा, शांती याचा वास असावा. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती असं वाक्य आहे, असायला हवा खरं तर. पण केवळ कर्तव्यापोटी नाही तर भक्तीमधून या सद्गुणांचा जन्म व्हायला पाहिजे. हे उमलायला पाहिजे अंतःकरणामध्ये. दया, क्षमा, शांती ही उमलायला पाहिजे. मग त्याच्यासाठी माणसाने आधी आपलं बाह्य जीवन शुचिर्भूत करायला पाहिजे. मग ते जीवन विकसित व्हायला लागतं आणि मग ते अधिकाधिक पारमार्थिक करायचे, त्याला परमार्थाकडे वळवायचे. पण आधी व्यवहारात तरी शुद्ध स्वच्छ वागायला पाहिजे ना, असं सांगितलंय. आता इथे स्वच्छतेसाठी स्नान सांगितलंय आणि शुचितेसाठी संध्या सांगितली. स्नान संध्या क्रम सुद्धा बघा, संध्या स्नान नाही म्हटलेलं, स्नान संध्या. पहिल्यांदा स्वच्छता, पहिल्यांदा बहिरंग आणि मग अंतरंग.
पहिल्यांदा स्वच्छता, मग शुचिता. अंतरंगाची शुचिता पाहिजे. स्नान आहे ते शरीरासाठी आहे आणि संध्या आहे ती मनासाठी आहे. या दोन्ही गोष्टी करा, निष्ठेने करा, नेमाने करा असं म्हटलेलं आहे. आता ही स्वच्छता आपण व्यवहारात सुद्धा स्वच्छ वागण्याचा प्रयत्न करतो. स्वच्छतेची जाणीव आपण व्यवहारात ठेवतो, पण त्याचा क्रम मात्र लक्षात घ्यायला पाहिजे. खरं तर ती त्रिकाल स्नान संध्या करण्याची पूर्वी पद्धत होती. त्रिकाल स्नान, त्याला फार महत्त्व आहे. पण त्रिकाल जाऊ दे, दिवसातनं एकदा तरी स्नान करा. आणि एकदा तरी म्हणजे वाटेल तेव्हा नाही बरं का, योग्य वेळेलाच. स्नानाचे सुद्धा नियम आहेत. खरं म्हटलं तर ब्राह्ममुहूर्तावर केलेलं स्नान हे खरं स्नान आहे. सूर्य उगवल्यानंतर केलेलं स्नान हे आंघोळ आहे. आणि त्याच्याही नंतर केलेलं स्नान ह्याला काही अर्थच नाही. ते नुसतं शरीराला विसरणं आहे खरं म्हटलं तर. आणि आजकाल तर अशा रूढी जास्त पसरलेल्या आहेत की सगळं काम आटपायचं. स्त्रियांचं तर, अनेक स्त्रियांचं मी बघते, सगळं काम आटपायचं आणि 12 वाजता आंघोळ करायची. घरातलं स्वयंपाक पाणी सगळं, जेवणसुद्धा काही काही वेळेला उरकतात आणि मग आंघोळ करतात. याला काहीच अर्थ नाही. स्नान संध्येचे काही नियम आहेत. तुम्हाला अन्नाला शुचिता यायची असेल, अन्नातूनच संस्कार घडत असतात. त्यामुळे अन्न शिजवण्यापूर्वी तुम्ही स्वतः शुचिर्भूत असणं आवश्यकच आहे. त्यामुळे अस्वच्छ शरीराने केलेल्या स्वयंपाकाला आपोआपच अस्वच्छता येते आणि त्यातून दूषित संस्कार प्रक्षेपित होत असतात. म्हणून जर का कुटुंबाचं स्वास्थ्य उत्तम राखायचं असेल तर घरातल्या गृहिणींनी लवकरात लवकर स्नान करायला पाहिजे. स्नान लवकर करायला पाहिजे. अगदी पहिले काही प्रातर्विधी किंवा तुमचं अगदी सडा संमार्जन करून लगेच स्नान करायला पाहिजे, मग पुढची कामं नंतर. हे सध्या दिसत नाहीये चित्र. बरं, हे करत असताना पूर्वी सुद्धा कसं केलं जायचं? कधी कधी वडीलधाऱ्यांचा धाक म्हणून, कधी रूढी म्हणून, कधी परंपरा म्हणून घरोघरी संध्या केली जायची. दोन्ही वेळेला, सकाळी आणि संध्याकाळी ही संध्या केली जायची. आता तेवढी केली तर जातच नाही, आणि केली तरी त्याच्यामध्ये निष्ठा नसते. आणि स्नान झालं नसेल तर कुठल्याही धार्मिक कृत्यामध्ये तुम्हाला सहभागी सुद्धा होता येत नाही. तो अधिकारच मिळत नाही. स्नान खरं म्हटलं तर हे व्रत आहे. त्रिकाल स्नान करणं हे धार्मिकतेच्या दृष्टीने प्रशस्त खरं तर मानलं जातं. आणि संध्या, काय सुंदर शब्द आहे. संध्या म्हणजे संधिकाली करायची क्रिया आहे, उपासना आहे. खरं म्हटलं तर संध्या ही सूर्याची उपासना आहे. सगळ्या चैतन्याचा म्हणा किंवा सृष्टीच्या व्यापाराचा प्रेरक कोण आहे? तो सूर्य आहे. सूर्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते आणि म्हणून परमेश्वराचं जे मूर्त प्रतीक आहे तो सूर्य आहे. खरा आपल्याला विठोबा, शंकर, दत्त, गणपती काही भेटणार नाही, पण सूर्य भेटतो ना, रोज भेटतोय. तो आपला मित्र आहे, तो आपला सखा आहे. त्यामुळे परमेश्वराचे ते मूर्त प्रतीक आहे. त्याच्याकडनं काय घ्यायचंय? संध्येच्या माध्यमातनं, या गायत्री मंत्राच्या माध्यमातनं आपण त्याच्याशी संपर्क करत असतो. धियो यो नः प्रचोदयात, आमच्या बुद्धीला प्रेरणा देणारा तू हो, असं त्याला म्हणायचं असतं. आणि त्याच्याकडनं आपल्याला खरंच या चैतन्याचे प्रेरक अंश लाभू शकतात. आणि संध्येचा प्राणभूत असणारा जो गायत्री मंत्र आहे हा सगळ्या मंत्रांचा चक्रवर्ती सम्राट आहे. गायत्री छंदसामहम असं गीता सांगते. विभूती आहे ती भगवंताची. आणि सगळ्या मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र आहे. त्याचं अनुष्ठान जितकं होईल तितकं करायला हवं. कुणी? तर पुरुषांनी. कसं? तर उपांश जपानी. स्त्रियांनी म्हणायचा नाही. गायत्री मंत्र इतका प्रभावी आहे, इतका उष्ण आहे की त्याच्यामुळे स्त्रियांच्या प्रजोत्पादन संस्थेवरती परिणाम होऊ शकतात. म्हणून स्त्रियांनी म्हणायचा नाही. तरुण स्त्रियांनी तर बिलकुलच म्हणायचा नाही आहे. आणि तो पुरुषांनी सुद्धा कसा म्हणायचा आहे तर तो उपांश जपानी, तोंडातल्या तोंडात म्हणायचा. फार मोठ्यांनी म्हणायचा नसतो गायत्री मंत्र. पण आज आपण व्यवहारात जगामध्ये पाहतो लाऊडस्पीकरवर गायत्री मंत्र लावलाय. कुणीही जगामध्ये कुणीही गायत्री मंत्र म्हणतात आणि त्याचं कौतुकही केलं जातं. असं नाही आहे, अशी आपली रूढीच नाही आहे. पुरुषांनी फक्त मुंज झाल्यानंतर, उपनयन संस्कार झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी विधिवत अगदी थोड्या प्रमाणात पण तो गायत्री मंत्र निष्ठेने श्रद्धेने म्हणायचा आहे. त्याचं बाजारीकरण करू नका, त्याचं प्रदर्शन मांडू नका.
बरं, ह्या संध्या पूजन करण्यामध्ये सुद्धा आस्था असायला पाहिजे, त्याच्याविषयी श्रद्धा हवी, ते करण्यामागे आवड हवी, प्रेम हवं. एखाद दिवशी संध्या केली नाही तर चुकल्यासारखं खरं तर वाटायला हवं. जे करायचंय ते सगळं मनापासून लक्ष देऊन करायचंय, सावध राहून करायचंय. हे सगळं लक्षात घेऊन करणं म्हणजेच एकनिष्ठेने करायला पाहिजे. आणि ते समर्थ सांगतात, बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. एवढं जरी तुम्ही केलं तरी त्या विवेकाने त्या मनाला आवर घालता येईल. आणि मग काय होईल, सगळ्याविषयी प्रेम आपोआपच आतूनच वाटायला लागेल. म्हणजे बघा, आपण म्हणजे सर्वसाधारण माणसं श्रवण म्हणा, पूजा म्हणा, स्तोत्र पठण म्हणा, पोथी वाचन म्हणा, हे सगळं माणूस करतो, पण ते बरं करत नाही. आणि म्हणून समर्थांचा शब्द नेमका आहे, बरी स्नान संध्या. आता बरी म्हणजे काय? बरी म्हणजे काय तर बरं म्हणजे अंतःकरणामध्ये खरी निष्ठा नसते, प्रेम नसतो, आदर नसतो. पण हा खरं म्हणलं तर हा स्नान संध्या हा सुद्धा आपल्या उद्धाराचा मार्ग आहे, हे मनापासून पटायला हवं. जे करतात ना माणसं ते गतानुगतिक, पण गतानुगतिक प्रथा आहे, परंपरा आहे, रूढी आहे म्हणून करतात. आणि नाही केलं तर पाप लागेल अशी एक भीती असते म्हणून करतात. त्यात ते केलं नाही तर कदाचित संकट सोसावी लागतील म्हणून करतात. पण ह्या कृत्यामध्ये त्यांचं काही मन लागत नाही, त्यांची काही बुद्धी स्थिरावत नाही. नुसतंच हात काय, जीभ काय, डोळे काय यांची एक यांत्रिक क्रिया सुरू असते. स्नानसंध्या करताना सुद्धा एक प्रकारचं मेकॅनिकली ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आमचे कबीरजी तर म्हणतात, माला तो कर्मे फिरे, माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही. जीभ तोंडातल्या तोंडात फिरते, माळा हातात फिरते, जीभ तोंडातल्या तोंडात फिरते. मनुवा तो दसदिशी फिरे, येतो सुमिरन नाही. आणि मन तर 10 दिशांनी फिरतंय, 3 गोष्टी फिरतायत. माळा हातात फिरतीये, जीभ तोंडात फिरतीये, पण मन मोकाट सुटलेलं आहे, स्वैर धावतंय. याला काही स्मरण म्हणत नाही, हे काही योग्य नाही आहे. आणि खरंच आहे, मनबुद्धीची जी केंद्र आहेत ना ती सगळी वरच्या पातळीवरचे सूक्ष्म आहेत. त्यामुळे समर्थ दुसऱ्या ओळीत आपल्याला विवेकाने या मनाला आवरायला सांगतात. साध्यांनी नाहीच होणार, साधं तुमचे प्रयत्न पुरेसे नाहीत, विवेकाने त्याला आवरायला सांगितलंय. आणि त्या मनाला वारंवार वळवायचे. ते धावतंय सारखं धावतंय, पण जिथे धावेल तिथनं त्याला ओढून आणायचे. व्रात्य मुलाला कसं आपण खेचून आणतो घरामध्ये, पळतोय परत तो पळतोच. यतो निश्चरते मनश्चंचलम अस्थिरम, ततस्ततो नियम्येतद आत्मन्येव वशन्न येत. सारखं त्याला धरून आणावं लागतं. तो काय एकदा दोनदा चारदा सांगून ऐकतच नाही. आणि कुठल्याही गोष्टीला सराव लागतोच की. अगदी सर्कशीतल्या ते चित्तथरारक प्रयोग बघून आपण अगदी अचंबित होतो, पण केवढा सराव आहे त्याच्या मागे. कोणाचाही, अगदी गायकाचा असेल, नर्तकाचा असेल, शास्त्रज्ञाचा असेल, गणितज्ञाचा असेल, प्रत्येकाला सराव पाहिजेच. मग ह्या मनाला आवरायचे तर विवेकाने आवरायचा सुद्धा सराव करायला पाहिजे. पण मन हे फार चुकार आहे. त्याच्या नाठाळपणाला कधी तर ऊत येतो, तो ऐकत नाही तर नाहीच ऐकत. पण एकदा का गोडी लागली की मग मात्र मन शांत होतं, स्थिरावतं. मग जप, ध्यान, पूजा या सगळ्याची परिणती कशात होते तर ती एकाग्रतेमध्ये होते. मन अत्यंत एकाग्र होतं. आणि एकाग्र झालं की त्याला आकलन चटकन होतं, रिसेप्टिव्हिटी वाढते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी मन हे साधन आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. त्या मनाला ताब्यात ठेवा, मनाला स्वाधीन करा. मनाला तुमचा मालक होऊ देऊ नका. तो स्वामी नाही आहे, तो नोकर म्हणून उत्तम आहे. त्याला नोकर म्हणूनच वागवा. त्याला सांगू ते काम तो करेल. आणि ह्याच्यासाठी समर्थ म्हणतात की आपली क्रिया कशी आहे, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. त्या मनाला आवरायचे. मग मनाला आवरलं, एकाग्र झालं की आपोआप सगळ्यांविषयी दयाभाव, भूतदया उमलेल तुमच्या अंतःकरणात. आणि मग त्या साधकालाच अत्यंत शांत, समाधानी असं वाटायला लागेल, तृप्त होईल. आणि हेच तर या परमार्थ मार्गाचं फलित आहे. शांत समाधानी वृत्ती बाणवली की परमेश्वर भेटायला फारसा वेळ लागणार नाही असं म्हणूया. आजही आपले 3 श्लोक झालेत, पण आत्ता इथेच थांबूया.
जय जय रघुवीर समर्थ।